तुम्हाला माहितीये का, मकर संक्रांतीच्या आधीचा काळ अशुभ आणि अनित्य मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्या संधिकालाच्या आधीचा जो काळ असतो त्यालाच अनित्य काळ असे म्हटले जाते. अनित्य या शब्दाचा अर्थ आहे स्थिर नसलेला, नाश पावणारा, क्षणभंगूर. म्हणजेच या काळात केलेली कोणतीही गोष्ट शाश्वत फल देत नाही असे मानले जाते. म्हणूनच या अनित्य काळात विवाह गृहप्रवेश, नवीन व्यवसायाची सुरुवात, नवीन कपडे दागिने खरेदी, शुभ मुहूर्ताची कामे करणे टाळली जातात. हा काळ अशुभ का मानला जातो यामागे एक कारण आहे. सूर्य हा आत्मा, तेज आणि ऊर्जा यांचा कारक ग्रह आहे. तो जेव्हा राशी बदलतो तेव्हा विश्वातील ऊर्जेत अस्थिरता निर्माण होते. म्हणून या काळात मोठे निर्णय घेण्याऐवजी शांत राहणे, ध्यान करणे आणि आत्मचिंतन करणे हे अधिक लाभदायक मानले जाते. पण लक्षात ठेवा, हा काळ पूर्णपणे वाईट नाही. या अनित्य काळात दानधर्म, जप, नामस्मरण, देवपूजा, तिळाचे दान हे केल्यास अनेक दोष नष्ट होतात असे शास्त्र सांगते. आणि जशीच मकर संक्रांती सुरू होते, सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो, तेव्हा शुभ काळाची सुरुवात होते. म्हणूनच मकर संक्रांतीनंतर सर्व शुभ कार्य करणे अत्यंत मंगल मानले जाते.